ओके, लास्ट टाइम आपण एक टेस्ट घेतली होती. ठीक आहे, काय प्रॉब्लेम? सृष्टी तुम्ही होता आणि कोण होतं? प्रेरणा. आय गेस तुम्ही लेफ्ट झाला होता मधूनच. ठीक आहे, परत एकदा आपण टेस्टचा एक ओव्हरव्ह्यू घेऊ आणि नवीन पॉइंटला स्टार्ट करूया. ओके, फक्त मला सांगा की कोणकोणते फॉर्म्युले यूज करायचे. फर्स्ट क्वेश्चन होता की कॅल्क्युलेट ॲव्हरेज सेल व्हॅल्यू ऑफ ऑल एम्प्लॉईज. कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण? ॲव्हरेज. ओके, यात कोणाला प्रॉब्लेम होता? भवंतु, पूजा. भवंतु, पूनम आणि प्रेरणा. वैष्णवी, तुम्ही टेस्ट त्यावेळी होता ना? येस सर. ओके, भवंतु, पूनम आणि प्रेरणा तुम्ही सॉल्व केल्या? ट्राय तरी केलाय का? येस सर. हो सर, केलेलं. ठीक आहे, मग सांगा मला एक 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 आन्सर्स. कोणता फॉर्म्युला यूज करणार आणि काय काय करणार? फर्स्टचा क्लिअर आहे? ॲव्हरेज, सिम्पल ॲव्हरेज आपण यूज करणार सेल्स कॉलम वरती. ओके, सेकंड क्वेश्चन, एक्सट्रॅक्ट द लास्ट 5 कॅरेक्टर्स फ्रॉम एम्प्लॉईज फुल नेम. यामध्ये कोणता? कोणतं फंक्शन वापरणार? सृष्टी, पूनम. सर राइट. उसके बाद वाला भी, के बाद वाला बस की. यशदीप, येस सर. टेस्ट सॉल्व केली? ट्राय केला? नो सर. बघितलं पण नाही तुम्ही? सर टाइमच नाही भेटला. कंटिन्यू ऑफिस ओके, करतो मी आता आपण तुम्हाला send करतो. ओव्हरव्ह्यू बघत आहे, एकदा बघा फक्त वरच्यावर, नंतर तुम्ही सॉल्व करा. येस सर. ओके, सेकंड क्वेश्चन साठी कोणतं फंक्शन वापरत होतो? राईट फंक्शन. ओके, थर्ड क्वेश्चन, check whether each employee has achieved the sales target and display achieve or not achieve. यासाठी कोणती कंडिशन यूज करत होतो आपण? इफ. का? कारण की इथे एकच कंडिशन आहे, यामुळे इफ. ओके, जर मल्टिपल कंडिशन असते तर then fourth one, find the position of first phase in the employee's name. याचं मला आन्सर सांगा कंप्लीट. काय सिंटॅक्स असेल? सर फाइंड इज इक्वल टू, सर इज इक्वल टू फाइंड कॉमा. फाइंड, काय फाइंड करायचं आहे? फाइंड टेक्स्ट मध्ये काय ना? पोझिशन ऑफ द फर्स्ट फेज. नाही नाही, फाइंडचा सिंटॅक्स काय की फाइंड टेक्स्ट पहिला पाहिजे आपल्याला. ओके, येस सर. सो ते आन्सर बघा.
फाइंड टेक्स्ट काय आपल्याला स्पेस फाइंड आउट करायचा आहे. या नेम मधला स्पेस फाइंड आउट करायचा आहे. त्यामुळे एक ब्लँक स्पेस दिली. त्यानंतर जिथे फाइंड करायचं त्या सेल ऍड्रेस दिला अँड देन एंटर. 6 नंबर वरती ब्लँक स्पेस आहे. इथे चेक करा किती नंबर आहे. स्नेहामध्ये 1 2 3 4 5 अँड देन 6. कळाला हा क्वेश्चन काय केलं फाइंड थ्रू. Yes, sir. Space. स्पेस आपण दिला कारण की स्पेस फाइंड आउट करायचा होता. क्लिअर आहे हा क्वेश्चन. Oh, sir. यशदीप. Yes, sir. Okay, count the number of employees working in the IT department. कोणतं फंक्शन. Count. करेक्ट, कारण की इथे एकच कंडिशन आहे IT डिपार्टमेंटची. सो आपण यूज करणार काउंट इफ. हे सिंपल 6 क्वेश्चन आपला. कन्वर्ट द एम्प्लॉईज नेम इनटू अप्पर केस लेटर्स. कोणतं फंक्शन यूज करणार आपण. Upper. Upper. अप्पर. Yes. Then 7th question. Calculate the total sales amount from the sales column. Sum. Sum. Correct, एकदम बेसिक. Then replace spaces with underscore in the employee's name. कोणतं येणार. Substitute. करेक्ट, सबस्टिट्यूट. आणि रिप्लेस कधी यूज करणार आपण. रिप्लेस फंक्शन आपण कधी यूज करतो. सबस्टिट्यूट कधी करतो आणि रिप्लेस कधी यूज करतो आपण. एनीवन. यशदीप, सृष्टी, पूनम. Sir, substitute text basis आणि replace position basis. करेक्ट. हो sir. सबस्टिट्यूट टेक्स्ट बेसिसवर ओल्ड टेक्स्ट टू न्यू टेक्स्ट असेल तर. आणि रिप्लेस जर आपल्याला इंडेक्स पोझिशन वाईज आपल्याला चेंजेस करायचे असतील तर रिप्लेस यूज करता. ओके. Then 10th question. Minimum sale value from the data set. आपल्याला मिनिमम सेल व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. सो एकदम बेसिक फंक्शन आपलं मीन मिनिमम. पहिल्या 10 क्वेश्चन मध्ये कोणाला प्रॉब्लेम. एनीवन. क्लिअर आहेत क्वेश्चन्स. ओके, नेक्स्ट 10. number. Calculate the average sale of employee from the HR department. इथे किती कंडिशन आहेत. Average if ची condition इथं
ऍप्लिकेबल कारण की इथे एकच कंडिशन दिली आहे की HR डिपार्टमेंट मधले एम्प्लॉईज पाहिजेत आपल्याला आणि ऍव्हरेज काढायचं आहे. सो ऍव्हरेज इफ. ओके. In 11 question, convert negative profit loss values into positive values. एकदम बेसिक फंक्शन कोणतं यूज करणार? ऍब्सोल्यूट. ओके. Then 12, extract 5 characters from the middle of the employee's full name. कोणतं फंक्शन? मेड Mid. Correct. Then 14 number, count the total number of numeric cell entries. काउंट काउंट फंक्शन. कारण की न्यूमरिक एंट्रीज आपल्याला फाइंड आउट करायचं. काउंट काय करतं? फक्त नंबर्स काउंट करतं. टेक्स्ट काउंट करत नाही, ब्लँक स्पेसेस काउंट करत नाही. ओके. Join the employee name, department, city using comma separator. कोणतं फंक्शन असेल? कॉन्कॅट का टेक्स्ट जॉईन? कोणता असेल? कॉन्कॅट का टेक्स्ट जॉईन फंक्शन? कॉन्टॅक्ट करून सॉल्व केलं. हो, दोन्हीने पण येते, कॉन्कॅटने पण येतं आणि टेक्स्ट जॉईन पण येतं. खरं टेक्स्ट जॉईन आपण कधी यूज करणार? ज्यावेळी आपल्याला सेपरेटर नाही तर कोणता तरी डेलिमिटर असेल आणि खूपच मोठा टेक्स्ट जॉईन करायचा असेल तर आपण टेक्स्ट जॉईन इझिली यूज करू शकतो. कॉन्कॅटने पण होतं, खरं आपल्याला टायपिंग खूप करायला लागते. ओके. Then 15, calculate total sales for employees belonging to sales department. टोटल सेल्स फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला सेल्स डिपार्टमेंटच्या. सम इफ का? कारण की आपल्याला सम काढायचे आहे सेल्सची आणि कंडिशन किती आहे? एकच आहे. सो सम इफ. Okay, then next question number 16. Check whether an employee does not belong to the HR department. एक लॉजिकल ऑपरेटर इथे यूज करायचं होतं. नॉट ऑपरेटर आपण शिकलो होतो. येस और नो. Yes. Simply does not belong to HR. नॉट ना पण होतं, कारण मी इथे यूज करताना केलंय if चा. ओके. लॉजिक. काय करायचं होतं आपल्याला? सिक्स्टीन नंबर का आला? नॉटने पण होतं, इफने पण होतं. इफ मध्ये कंडिशन टाकायची
डिपार्टमेंट इज नॉट इक्वल टू HR. आणि ओके, इथेपर्यंत कोणाला प्रॉब्लेम? ऑल क्लिअर? क्वेश्चन नंबर 16. Convert the employee's name into proper case format. इथे आपण यूज करणार प्रॉपर फंक्शन. Then 18 number, calculate the total number of characters in the employee's name. Total number of characters. Which function? Len function. Yes, correct. Len function. Identify employees eligible for bonus if sales is greater than target and department is sales. कोणकोणते दोन फंक्शन्स यूज करायला लागतील और कंडिशन्स? So if use करना IFS. इप्स नाही. इफ आणि अँड यूज करणार, कारण की दोन्ही पण कंडिशन आपल्याला ट्रू पाहिजे आहेत. बोनस कोणाला मिळणार? सेल्स जर टार्गेट पेक्षा जास्त असेल त्यांना, आणि डिपार्टमेंट सेल्स असेल त्यांना. इथे अँड लिहिलेला आहे. सो इफ प्लस अँड. इफ्स आपण कशाला देतो? जर असं आपल्याला मल्टिपल कंडिशन द्यायच्या असतील तर, त्यापैकी एक फुलफिल झाली तर, जसं की रेंज 80,000च्या वर असेल तर एक्सेलेंट, जर सेल इज ग्रेटर दॅन 50,000 असेल तर गुड वगैरे. जर मल्टिपल कंडिशन पैकी एक कंडिशन जर सॅटिस्फाय होणार असेल तर आपण इफ्सचा यूज करतो. ओके, इथे दोन्ही पण कंडिशन ट्रू पाहिजे आहेत आपल्याला. And मग त्याच्यामध्ये सुनिता, तुमचा आवाज आहे ना? सुनीता? Yes, sir. What to and आणि मग त्यात एक कंडिशन द्यायची का? हो हो. त्याचा सिंटॅक्स तुम्ही चेक करा. इथे कसं आहे, आपण इफ मध्ये पहिला लॉजिकल टेस्ट दिली ही वाली, ज्यामध्ये आपण अँडचा यूज केला. अँड काय करतं? जर दोन्ही कंडिशन ट्रू असतील तर ट्रू रिटर्न करतो. सो फर्स्ट आपण कंडिशन दिली सेल्स इज ग्रेटर दॅन टार्गेट. सेल्स इज ग्रेटर दॅन टार्गेट. देन दुसरी कंडिशन पण पाहिजे, डिपार्टमेंट पाहिजे सेल्स वालं. जर तसा असेल तर तो इलिजिबल आहे बोनसला, नाहीतर बोनसला इलिजिबल नाही. ओके, कळालं? इथे दोन्ही कंडिशन ट्रू असेल तर मग बोनस मिळेल त्याला. ओके, क्वेश्चन नंबर 20. फाइंड द नंबर ऑफ ब्लँक सेल्स इन द सेल्स कॉलम. ब्लँक फाइंड आउट करायचे फक्त. काउंट ब्लँक. Then question number 21. Calculate total sales for sales department employees working in the Pune city. किती कंडिशन आहे तिथे?
एकतर तो सेल्स डिपार्टमेंट मधला पाहिजे आणि पुण्यात काम करणारा पाहिजे. दोन कंडिशन आहेत, सो आपण यूज करणार सम इफ्स. ओके. Extract the first 4 characters from the employee's full name. राईट झालं, मिड झालं, लेफ्ट. लेफ्ट. Then round the sales value to the 2 decimal places. एकदम बेसिक फंक्शन होता आपलं की राउंड. Then search for a specific word in the employee's name without case sensitivity. त्यासाठी आपण यूज करतो सर्च. आणि जर केस इनसेन्सिटिव्हिटी असते तर कोणतं यूज केलं असतं? फाइंड फंक्शन. Okay. Then we'll go to 25. Identify the maximum sale value for the data set. यासाठी यूज होता बेसिक फंक्शन आपलं कोणतं? मॅक्स. मॅक्स. 25 क्वेश्चन झालेत आपले. कोणाला काही प्रॉब्लेम यामध्ये? कोणता कळाला नाही नाहीतर काय? वैष्णवी, प्रेरणा, ओके. सगळ्यांना क्लिअर आहे तेवढे? तर नेक्स्ट आपण बघू. गेस किती राहिले? 7 आहेत अजून, 8 आहेत. Combine the employee name and department name into the single text string. टेक्स्ट जॉईनिंग साठी कोणतं फंक्शन आहे? टेक्स्ट जॉईन करायचा आहे आपल्याला. विच फंक्शन? Concat, correct. Then 27. Average sale of IT department employees with positive sale values. इथे किती कंडिशन्स आहेत? 2. ऍव्हरेज काढायची आहे कोणाची? IT डिपार्टमेंट एम्प्लॉयची ज्यांची सेल व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. सो इथं आपण यूज करणार ऍव्हरेज. कारण की 2 कंडिशन आहेत, सो ऍव्हरेज इफ्स. Simple convert employees name into lowercase letters. Lower function. लोअर. Okay, count the number of sales department employee who have a loss. इथे किती कंडिशन्स आहेत? दोन कंडिशन्स आहेत इथे. कोणाचा काउंट पाहिजे? सेल्स डिपार्टमेंटच्या एम्प्लॉईजचा ज्यांचा की लॉस झालेला आहे. काउंट इफ. काउंट इफ्स. ओके. 2 कंडिशन्स आहेत सृष्टी. सेल डिपार्टमेंट एम्प्लॉय प्लस गिरा क्या लीड? नहीं, एक छोटू सा गिरा. Then replace the first 4 characters of employee's name with another word. हे रिप्लेस ने पण होतं, त्यानंतर सबस्टिट्यूट ने पण होतं. सबस्टिट्यूट नाही होणार, सॉरी, कारण की पहिले 4 कॅरेक्टर सांगितलेत. सबस्टिट्यूट साठी तुम्हाला काय पाहिजे? त्या टेक्स्टचा ओल्ड टेक्स्ट माहित पाहिजे. आपल्या इथं ओल्ड टेक्स्ट अननोन आहे, फक्त आपल्याला सेल माहित आहे. त्यामुळे इथं यूज करणार आपण रिप्लेस फंक्शन. जर आपल्याला ओल्ड टेक्स्ट माहित असता तर आपण सबस्टिट्यूट यूज केलं असतं. खरं आपल्याला इथं टेक्स्ट अननोनच आहे.
सो आपण इथं यूज करणार रिप्लेस, कारण की पोझिशन्स पण दिलेत की फर्स्ट 4 कॅरेक्टर आपल्याला रिप्लेस करायचे आहेत. काला यूज केस याचा कधी होतो? त्यानंतर 31 असाइन परफॉर्मन्स रेटिंग एक्सलेंट गुड ॲव्हरेज बेस्ड ऑन सेल्स. यामध्ये आपण सिंपल इफ्स यूज करणार, कारण की मल्टिपल कंडिशन्स आहेत. ओके. Then 32, classify employees as a metro if they belong to Pune and Mumbai, otherwise non-metro. यामध्ये कोणतं यूज करणार? If इफ अँड ऑर, कारण की दोन्हीपैकी एक कंडिशन पाहिजे सॅटिस्फाय. मुंबई नाहीतर पुणे. अँड लास्ट वन, काउंट दी टोटल नंबर ऑफ नॉन ब्लँक एम्प्लॉईज नेम. count A. करेक्ट. काउंट ए. ठीक आहे, कळालेत आन्सर्स? कोणाला काय डाऊट्स आहेत कोणत्या क्वेश्चन मध्ये? आपले फंक्शन सगळे झालेले आहेत. जर तुम्हाला याची आन्सर की पाहिजे असेल तर सांगा, मी ग्रुपला शेअर करेन. आन्सर की हवी आहे? Yes, sir. ओके. लेक्चर झाल्यावर आन्सर की पण सेंड करतो. तर एक आपण लुकअपला स्टार्ट करू. ओके. हा एक माझ्याकडे एम्प्लॉयचा डेटा आहे, ज्यामध्ये 10 कॉलम्स आहेत. एम्प्लॉय आय डी, नेम, डिपार्टमेंट, सिटी, सेल्स टार्गेट, सॅलरी, रेटिंग, फोन नंबर अँड जॉईनिंग डेट. ओके. इथे मला स्पेसिफिक एम्प्लॉयची व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट करायची. फक्त मला डेटा पाहिजे की या एम्प्लॉय आय डीचा पूर्ण डेटा मला हवा आहे. ओके. इच कॉलम पाहिजे मला, नाहीतर स्पेसिफिक कॉलम, जसे की मला पाहिजे त्याचं नेम पाहिजे, डिपार्टमेंट पाहिजे, सिटी पाहिजे, सेल्स टार्गेट, सॅलरी अँड फोन नंबर पाहिजे त्याचा. ओके. मला 110 कुठे आहे? प्रिया यांचा डेटा इथे पाहिजे फिल आउट करून. तर तो कसा करणार मी? एक एक मॅन्युअली करत बसू? आणि सर इज इक्वल टू व्हॅल्यू होईल ते. करेक्ट. लुकअप काय करतं की एखाद्या व्हॅल्यूच्या आधारे जे आपल्याला कॉलम्स रिक्वायर्ड आहेत ते व्हॅल्यू त्या टेबल मधून फेच करतं आणि एक सेपरेटली आपल्याला शो करतं. हा झाला लुकअप. व्ही लुकअपचा सिंपल मिनिंग आहे की व्हर्टिकल लुकअप, जे की व्हर्टिकली सर्च करतं. ओके. आता सिम्पली आता मला काय फाइंड करायचं इथे? इक्वल टू लिहिणार मी व्ही लुकअप, देन फर्स्ट ऍट्रिब्यूट आहे की लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू काय आहे आपली? आपण कशाच्या बेसिसवर सर्च करतो? 110. ओके. ही व्हॅल्यू आपण इथं सर्च करणार ना टेबल मध्ये पूर्ण, त्याचाच फक्त डेटा आपल्याला पाहिजे. देन कॉमा. आपण कोणत्या टेबल मध्ये फाइंड आउट करतो? या टेबल मध्ये. सो पहिला पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा, देन परत कॉमा, कॉलम इंडेक्स नंबर. आपण काय फाइंड आउट करावले? नेम फाइंड आउट करावले या एम्प्लॉयरीचं. सो नेम कॉलम कितव्या नंबरला आहे ॲज अ इंडेक्स नुसार?
नेम कॉलमचा इंडेक्स नंबर काय असेल? 1 पासून आपलं इंडेक्सिंग स्टार्ट होतं. 2. सेकंड मध्ये नेम लाईज आहे ना इथं. ओके, आणि रेंज B2. लुकअप इथे ट्रू अँड फॉल्स. आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे की अप्रॉक्सिमेट पाहिजे? मला पाहिजे एक्झॅक्ट मॅच. अप्रॉक्सिमेटचं मॅचचं पण आपण एक एक्झाम्पल घेऊ. ओके, डिफरन्स कळून जाईल तुम्हाला. एक्झॅक्ट मॅच पाहिजे, सो एंटर. रिटर्न केलं त्यानं प्रिया. 110चं काय नेम आहे? प्रिया. ओके, जर मी इथं व्हॅल्यू चेंज केली तर मला पाहिजे 158 एम्प्लॉय आयडीचा नेम पाहिजे. तर हे ह्या व्हॅल्यूज बघा चेंज होतात का नाही. वेट 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 वेट. वन 158 नेहा, HR पुणे, सेल्स टार्गेट, त्याची सॅलरी आहे 53 अँड देन फोन नंबर. ओके, मला आता सेल्स फाइंड आउट करायचे नेहाचा, जो की आहे 75. सो मला सांगा काय आपण यूज करणार. वी लुकअप. फर्स्ट लुकअप व्हॅल्यू काय असेल आपली? Employee ID. एम्प्लॉय आयडी, करेक्ट, जे की आहे 158. देन आपला टेबल अरे. टेबल अरे म्हणजे आपला हा पूर्ण टेबल ज्यामध्ये आपण ती व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. ओके, आपल्याला काय फाइंड करायचं आहे? सेल्स. सेल्सचा कॉलम इंडेक्स नंबर काय आहे? 1 2 3 4 5. सेल्स कोणत्या कॉलम आहे? 5th कॉलम मध्ये. सो इथं लिहिलं आपण 5th, देन कॉमा. मला पाहिजे एक्झॅक्ट मॅच. सेल्स मॅच झालं, कळालं? We look हो up. हो सर. चला आता टार्गेटचं सांगा काय असणार. वी लुकअप आला, लुकअप व्हॅल्यू काय असेल? 158. 158. Employee ID. देन आपला टेबल अरे मीन्स काय आला? पूर्ण टेबल. आता कॉलम इंडेक्स नंबर सांगा. 6. 6, कारण की टार्गेट कितवा कॉलम मध्ये आहे? 6th कॉलम मध्ये. 6th अँड 0 फॉर एक्झॅक्ट मॅच. एंटर. झालं मॅच? कळालं? वी हो लुकअपचा सर. यूज. ओके, आता सेम ड्रॅग अँड ड्रॉप पण मी करू शकतो इथे. मी प्रत्येक वेळी काय फॉर्म्युला लिहित बसणार नाही प्रत्येक एम्प्लॉय आयडी साठी. सो सिम्पली मी ड्रॅग अँड ड्रॉप करणार. मला या 3 एम्प्लॉयचे पण माहिती काढायची आहे. ओके, आता प्रॉब्लेम बघा. तर मी काय इथं केलंय 120 ला कुणाल आहे. ठीक आहे, खरं इथे चेक करा.
वेट वेट थर्ड करा. हे टेबल अरे कुठून घेतो बघा. फर्स्ट टू रोज त्याने इन्क्लूड केलेत. इथे चेक करा. फर्स्ट 2 रोज इन्क्लूड आहेत. नाही नाही. सर. परत इथे परत पहिले 3 रोज इन्क्लूड केलेत त्याने. नाही सर. त्यासाठी काय करायला पाहिजे. सपोज मला अजून इथं 141 142 एम्प्लॉयडी ठीक आहे. यांच्या सगळ्यांची पण माहिती व्हॅल्यूज काढायचे. आपल्याकडे एम्प्लॉईज आहेत 150. किती एम्प्लॉईज आपल्याकडे 200 आहेत. सॉरी. ओके. आता मी ना बघा हे बघा ह्या व्हॅल्यूज तर इन्क्लूडच करेना. सो ड्रॅग अँड ड्रॉपचा काय यूज राहिला. सो त्यासाठी काय असणार सोल्युशन. आपल्याला फर्स्ट ह्यालाच टेबल अरे लॉक करायला पाहिजे ना. सेकंड लेक्चर आपलं लक्षात आणा. आपण काय केलं होतं. काय करायला लागणार यशदीप. डॉलर साइन. करेक्ट. डॉलर साइन. तर ते चेक करा. हे एवढे कॉलम तेव्हा इन्क्लूड करत नाही आहेत. फर्स्ट 10 कॉलम्स 10 रोज सॉरी. सो पहिल्यांदाच करताना टेबल ॲरेला डॉलर साइन इन्क्लूड करायची. सो त्यामुळे टेबल ॲरे पूर्णपणे लॉक होईल. आणि त्यानंतर न ड्रॅग अँड ड्रॉप. ओके. आता चेक करा. तर प्रिया यामध्ये टेबल ॲरे मुवमेंट झाले काय. फिक्स आहे ना तो. कळाला डॉलर साइनचा यूज कुठे होतो. ठीक आहे. VLOOKUPचा फॉर्म्युला कळाला. सिंटॅक्स कळाला. ओके. आता VLOOKUPच्या काही लिमिटेशन्स आहेत, कंडिशन आहेत, त्या एक एक बघू आपण. VLOOKUP म्हणजे की व्हॅल्यू सर्च करतो आणि आपल्याला तो डेटा फाइंड करून देतो जर रिक्वायर्ड आहे. ओके. तर त्याचं वर्किंग कसं असतं. VLOOKUP कायम लेफ्ट टू राईट सर्च करत जातो. आणि जी आपली लुकअप व्हॅल्यू असते ती कायम फर्स्ट कॉलम मध्ये असायलाच पाहिजे. जर मी आता इथं 158 आपले कोणत्या कॉलम मध्ये आहे. पहिल्या कॉलम मध्ये आहे. जर मी इथे अमित लिहिलं. ओके. जर की आपले सेकंड कॉलम मध्ये आहे अमित. ओके. सगळ्या व्हॅल्यू चेंज झाल्या का. कारण की अमित आहे तो सेकंड कॉलम मध्ये लाय करतो. जर आपण हा डिलीट केला चेंज झालं सगळं. फक्त इथं फायनान्स आपण एक एक कॉलम इथे कॉलम नंबर बदलायला पाहिजे तर तिथे ते सरळ येईल. कळालं लिमिटेशन पहिली काय की लुकअप व्हॅल्यू कायम फर्स्ट कॉलम मध्येच लाय पाहिजे. फर्स्ट कॉलम मध्येच असायला पाहिजे.
जर आपण सेकंड थर्ड फोर्थ मधली कोणती व्हॅल्यू दिली तर तो रिझल्ट देत नाही, तो एरर शो करतो व्हॅल्यू नॉट फाउंड वाला. ओके. आणि लुकअप कसा काम करतो, लेफ्ट टू राईट, लेफ्ट पासून सर्चिंग स्टार्ट करतो ते राईट एंड पर्यंत. जसं की तो ए पासून स्टार्ट करणार, बी सी डी ई एफ जी, तो कधी पण उलट नाही स्टार्ट करत. जसं की पहिल्यांदा एच मध्ये चेक करणार, मग जी मध्ये करेल, मग एफ पर्यंत. लुकअप व्हॅल्यू व्ही लुकअप असं कधीच वर्किंग करत नाही, तो कायम लेफ्ट टू राईट काम करतो. ओके. अजून एक, जर डुप्लिकेट व्हॅल्यूज असतील, सपोज इथे 158 आहे, तर हे पण 158 असेल. ओके. तर लुकअप व्हॅल्यू जी पहिल्यांदा व्हॅल्यू येते त्याचाच डेटा फक्त रिटर्न करतो. ओके. आता नेहा पहिल्यांदा आहे 158. 158 कुठे, नेहा HR पुणे, हा पहिल्यांदा ऑक्युअर झालाय म्हणून हा डेटा देतो. जर आता परत आपण येथे कुठेतरी 158 दिलं, चेंज झालं. राहुल फायनान्स मुंबई 31,046 आणि त्याचा फोन नंबर, जे पहिला ऑकरन्स येतं ते रिटर्न करतं. ओके. कळालं व्ही लुकअपचा यूज, त्याच्या लिमिटेशन्स काय आहेत. अजून आपल्याला दोन लुकअप्स बघायचे आहेत, एच लुकअप आणि एक्स लुकअप. सो एक्स लुकअप साठी 2019 पेक्षा अबाव व्हर्जन लागतं. कुणाचं आहे तुमच्यामध्ये? I have 2021. ओके. एकदा तुम्ही चेक करा, सेल मध्ये टाईप करा इज इक्वल टू एक्स लुकअप, ऑप्शन Okay. एनेबल दिसतो का बघा. Okay. ओके. आता आपण चेक करू अप्रॉक्स मॅच. ओके. हा आपल्याकडे एक टेबल आहे सिंपल. ओके. जर सेल 0 असेल तर कमिशन मिळेल 2%, 10,000 असेल तर 5%, 30,000 ला 8%. सिंपल मिनिंग मी इथे लिहिलेलं आहे की या रेंज मध्ये असेल तर 2% कमिशन मिळेल, 10,000 टू 29,999 ला असेल तर 5,000. ओके. हा डेटा कळालाय तुम्हाला. हा डेटा समजला. ओके. आता मला 42,000 वरती किती सेल मिळेल हे चेक करायचं आहे. $42,000 माझी सेल व्हॅल्यू आहे, ती मला चेक करायची आहे किती मिळेल त्यावर कमिशन. 42,000 इथे प्रेझेंट आहे या डेटामध्ये. $42,000 सेल व्हॅल्यू आहे का नाही डेटामध्ये. अरे सिंपल क्वेश्चन आहे, सेल्स या टेबल आहे सर. 42,000 नाही आहे ना व्हॅल्यू इथे.
इथे कुठे दिसते तुम्हाला 0 आहे, 10,000 आहे, 30,000 आहे, 50,000 आणि 80,000 आहे. अप्रॉक्स मॅच आपण बघायचा आहे. ओके, इथे आपण एक्झॅक्ट मॅच साठी काय लिहितो तो फॉल्स लिहितो, जे की आपल्याला जर ती व्हॅल्यू टेबलमध्ये प्रेझेंट असेल. आता जर इथे मी 30,000 दिला असतं, जी की व्हॅल्यू इथे प्रेझेंट आहे. ओके, 30 चेंज करा 80,000. आता 80,000 आपल्याकडे प्रेझेंट आहे, सो त्याने अप्रॉक्सिमेटली ते व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 15% वाली. खरं आपल्याकडं 42,000 व्हॅल्यू प्रेझेंट नाही आहे. सो आपल्याला त्याच्याशी रिलेटेड जे कमिशन असेल ते रिटर्न करायला लागणार आहे. सो त्यासाठी आपल्याला अप्रॉक्सिमेट मॅच, जर व्हॅल्यू प्रेझेंट नसेल तर आपण यूज करतो अप्रॉक्सिमेट मॅच. ओके, तर त्यासाठी आपल्याला फक्त इथं लास्टला चेंज करायला लागतं ट्रू. एक्झॅक्ट मॅच साठी आहे फॉल्स आणि अप्रॉक्सिमेट मॅच साठी आहे ट्रू. इथे दिलेलं आहे बघा, डायरेक्टली सजेशन येतं. ओके, आपल्याला ट्रू करायचं आहे. सॉरी, तर अप्रॉक्सिमेट मॅच काय करतं, जी क्लोजेस्ट लोअर व्हॅल्यू असेल ती रिटर्न करतं. ओके, क्लोजेस्ट लोअर व्हॅल्यू. आणि त्याची अनेक कंडिशन आहे की डेटा हा असेंडिंग ऑर्डर मध्ये असला पाहिजे. 2 कंडिशन आहे त्या. डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे आणि रिटर्न काय करणार तो क्लोजेस्ट लोअर व्हॅल्यू. ओके, आता 42,000 50,000 च्या नियर आहे, खरं तो 12% रिटर्न करणार नाही. त्याच्याहून लोअर जी व्हॅल्यू असेल तो रिटर्न करणार, म्हणजे की 8% करेल. जर आपण इथं 49,000 दिले तर तो किती रिटर्न करणार, किती रिटर्न करेल? एनीवन? यशदीप, सृष्टी, Sir, can you repeat the question once again? इथे मी सेल व्हॅल्यू दिली आहे 49,000 रुपीज, 49,000. तर आणि मी यूज केले अप्रॉक्सिमेट मॅच. अप्रॉक्सिमेट मॅच काय करतं, क्लोजेस्ट लोवेस्ट व्हॅल्यू तो देतं. तर इथं 49,000 प्रेझेंट नाही आहे आणि मी यूज केले अप्रॉक्सिमेट मॅच. सो मला कमिशन किती पर्सेंट येईल इथे, 8% येणार की 12% येणार? 8%. करेक्ट, 8% येणार. जर मी इथे 51,000 दिले तर किती रिटर्न करणार तो? 12%. 12%. करेक्ट. जर मी इथे 79,000 दिलं, 79,999, तर किती रिटर्न करतोय तो? 12%. 12%. अप्रॉक्सिमेट मॅच मध्ये काय असतं, लोएस्ट व्हॅल्यू देतो तो. ओके, आणि सेकंड कंडिशन होती की डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे. आता इथे असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे डेटा? No. नो. तर मी इथे डिरेक्टली व्ही लुकअप यूज केला. मी डिरेक्टली इथे व्हॅल्यू दिलेली आहे, कोणत्या सेल मध्ये लिहिलेलं नाही, 42,000 वाली. इथे काय येतं, 42,000 ला किती पर्सेंट येणार आहे, 8%. ओके, इथे मी डिरेक्टली 42,000
एंटर केलेली आहे व्हॅल्यू, लुकअप व्हॅल्यू आपली. हा टेबल ॲरे दिलेला आहे जो की असेंडिंग ऑर्डरमध्ये नाही आहे आणि मला कमिशन फाइंड आउट करायचं आहे आणि मी अप्रॉक्सिमेट मॅच यूज केले. सो याने मला किती द्यायला पाहिजे, कमिशन किती यायला पाहिजे 42,000चं? 8%. 8%. आपला डेटा असेंडिंग ऑर्डरमध्ये नाही त्यामुळे व्हॅल्यू किती देतं बघा, 2% व्हॅल्यू देत आहे. कळालं याचा डिसएडव्हान्टेज काय आहे? कळालं अप्रॉक्सिमेट, मॅच अँड व्ही लुकअप, सगळ्या लिमिटेशन्स. व्ही लुकअपचं काय, लुकअप व्हॅल्यू आपली पहिल्या कॉलम मध्ये पाहिजे. व्ही लुकअप कायम लेफ्ट टू राईट सर्च करत जातो आणि अप्रॉक्सिमेट मॅच मध्ये कसं असतं, लोवेस्ट व्हॅल्यू रिटर्न करतो तो आणि डेटा आपला असेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे. या 4 कंडिशन क्लिअर आहेत? कोणाला काय डाऊट? कोणाला काय डाऊट आहेत? No, sir. ओके, डाऊट नसते तर लिव्ह केलं चालेल. गुड नाईट. Thank you, sir. Good night.